नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे पौष्टिक आणि आरोग्यदायी ज्वारीची भाकरी. भाकरी ही करायला खूप सोपी आहे. आता आपण पीठ चाळून घेऊयात. पीठ चाळून घेतल्यामुळे यामधला चोथा वेगळा होतो. त्याचबरोबर जाड ज्वारी वगैरे काय असेल तर ती पूर्णपणे बाजूला होते. पीठ असं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं मळायचं नाही. मीडियम सैलसर असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढे पीठ जास्त आपण मळून घेईल तेवढी भाकरी ही आपली चांगली होते. भाकरीचे तुकडे वगैरे पडत नाहीत. या पद्धतीने असे दोन्ही हाताने भाकरी चुरून घ्यायची. पीठ चुरून घ्यायचं. भाकरी करण्यासाठी मोठे ताट किंवा परातीचा वापर करायचा आहे. त्यामुळे आपल्याला पीठ व्यवस्थित असे मळता येते. आपल्याला कोणत्या साईजची भाकरी करायची आहे, लहान मोठी, त्यानुसार हा गोळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे गोल करून घ्यायचं आहे. भाकरी थापण्यासाठी इथे थोडेसे पीठ चाळून घ्यायचे आहे. थोडे पीठ असे हाताला लावून घ्यायचे आहे. त्यामुळे आपली भाकरी हाताला चिकटणार नाही. खाली पीठ घेतल्यामुळे ही भाकरी आपली अशी परातीलाही चिकटत नाही. एक हात असा बाजूला घेऊन भाकरी आपण अशी थापून घ्यायची आहे. त्यामुळे भाकरी आपली ही अशी गोल आकारात होते. दोन्ही हाताने अशी भाकरी थापून घ्यायची. पाहू शकता आपली भाकरी थापून तयार आहे. भाकरी तव्यामध्ये टाकताना ही बाजू, थापलेली जी बाजू आहे ती तव्यात घ्यायची आहे आणि ही बाजू अशी पिठाची वरती घेऊन भाकरी दोन्ही हाताने उचलून अशी तव्यामध्ये टाकायची आहे. अशा भाकरीला पाणी लावून घ्यायचे आहे. अशा कडेने साईडने भाकरीला पाणी पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. त्यामुळे साईडला भाकरी आपली क्रॅक जात नाही. थोडे पाणी सुकल्यानंतर ही भाकरी आपली पलटायची आहे. पाहू शकता तुम्ही. जास्त जर हे वरची बाजू आपली सुकली भाकरीची तर भाकरीला अशा तडा किंवा रेषा गेल्यासारख्या दिसतात. आता आपण भाकरी पलटून घेऊयात. भाकरी आता आपली खालून भाजलेली आहे. दुसऱ्या अंगाने पण खालच्या अंगाने भाकरी भाजलेली आहे. आता दुसऱ्या अंगाने आता आपण भाकरी भाजून घेऊयात. आपली भाकरी छान अशी फुगलेली आहे. पाहू शकता आपली भाकरी अशी पूर्ण
भाजलेली आहे. भाकरी खूप छान फुगलेली आहे. ही भाकरी दह्यासोबत ठेच्यासोबत खूप छान लागते. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.